टाईम मॅटर्स. मग ती स्पर्धा असू देत, परीक्षा किंवा तुम्हाला झालेला आजार. आज आपण पाहूया सर्पदंशाविषयी. तर स्नेक बाईट किंवा सर्पदंश झालेल्या रुग्णाला जर आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचवलं तर होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून आपण त्यांना निश्चितपणे वाचवू शकतो. आपण पाहूया की काय करायला हवं आणि काय करायला नको. काय करायला हवं तर सगळ्यात पहिल्यांदा घाबरू नका, शांत राहा. 90% स्नेक बाईट्स हे बिनविषारी किंवा नॉन पॉइझनस असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या हाताला किंवा पायाला सर्पदंश झालेला आहे त्याची फार हालचाल करू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लवकरात लवकर रुग्णालयात जा. काय करायला नको हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. तर जिथे जखम झाली आहे त्याला कुठल्याही शस्त्राने कट किंवा स्क्रॅच करू नका. आपण मूव्हीजमध्ये बघतो की स्नेक बाईट झाल्यानंतर तिथे सक करून ते विष काढलं जातं, तर ते अजिबात केलं नाही पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जिथे बाईट झाले त्यावरती कुठल्याही प्रकारचा घट्ट कपडा बांधून ठेवू नका. लोकल पावडर किंवा मलम काहीही अप्लाय करू नका. खूप थंड किंवा गरम अशा प्रकारचं त्यावर काही लावू नका. याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.